हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात? मी विशाखा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. सो आज आहे वटपौर्णिमा आणि तुम्हाला सगळ्यांना म्हणजे माझ्या सगळ्या बहिणींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. सो यस, माझी मॉर्निंगच खूप लवकर झालेली आहे कारण काही आज ऑफिसला गेलेत. सो मॉर्निंग लवकर झाली, देवपूजा वगैरे सर्व झालेलं आहे. आणि मी आहे ना त्रिशूसाठी त्विशू उठली आणि त्विशूला फ्रेश करायला घेऊन चाललेली. सो मी आहे ना त्विशूसाठी आज अशा आहे ना छोटे छोटे चपात्या बनवायला, कारण का मला उपवास हे घरी नाही आहेत आणि मी जाणार आहे मम्मीकडं. सो जेवण तर त्विशूचा मम्मीकडे असं म्हणजे नाश्त्याचे छोटे छोटे मी आज अशा चपात्या केलेल्या आहेत. 2-3-4 झाल्यात एकूण. सो आणि ते मॅडमची फरमाईश आहे की मला आहे ना चपातीला असं चॉकलेट लावून त्याला रोल करून दे. सो मी तेच चाललेलं आहे माझ्या इकडं बघा. चॉकलेटला आहे ना असं चपातीला चॉकलेट लावून असं रोल कर, हे बघा. सो असं होईल तिचं ते असे छोटे छोटे रोल. सो तेच चाललेलं माझं. म्हटलं आपला आजचा ब्लॉग स्टार्ट करूया कारण आज आहे वटपौर्णिमा. आणि तुम्ही बघू शकता फक्त चपातीचं आहे तेवढंच आणि चॉकलेट, बाकी मी पूर्ण कट्टा क्लिअर केलेला आहे. आणि माझा हॉल पण पूर्ण एकदम स्वच्छ, म्हणजे मी घरातली पूर्ण सगळी कामाटानी घरी जाण्यासाठी आजच्या तयारीची पिशवी चालली. सो मी आता आहे ना त्विशाला फ्रेश करते आणि मग आहे ना आम्ही जातो, कारण का आज मानसीची पण फर्स्ट वटपौर्णिमा आहे. सो मम्मी बोलते का ये, ती तर म्हणजे घरी गेली पण ती येईलच ना. सो मी आधी आमच्या बिल्डिंगमध्ये पण कोण करणार आहे काय माहितीच नव्हतं, म्हणून मी बोलू मम्मीला मी येईन. तसे पण हे ऑफिसला आहेत. मम्मी बोलली ये इथंच बोलते. मी बोललं चालेल, मग मम्मीच्या इथं जाणार आहे मी. सो माझी सगळे कामं आता आठवलं, सगळं आठवलं. फक्त त्विशाला फ्रेश करून तिची आणि माझी तयारी करून, तयारी म्हणजे मी फक्त इथून ड्रेस घालूनच जाईन, मम्मीकडे तयारी करेन. सो तेच करून मग म्हणजे हिला तयारी करायची, फ्रेश करून मी तयार होणार आणि मम्मीकडे जायचं. मग तुम्हाला मी दाखवीन मी आज कशी तयारी करते, कोणती साडी लावते वगैरे सगळं. मी आज नवीन साडी लावणार आहे. सो चलो बघूया. आता मी पहिले त्विशाला फ्रेश पहिले त्विशाच्या चपात्याने चॉकलेट लावून ठेवते आणि तिला फ्रेश करून घेते. सो चलो. सो आपण सकाळी बोलू, त्याच्यानंतर बिलकुल बोलायलाच नाही भेटलं कारण की काय आलं त्विशा लेट होती त्याच्यामुळे मला यायला लेट झालं. आणि आलो आणि मी लगेच तयारी केली आणि आम्ही गेलो खाली. सो हे कशी दिसते? तुझा पण उपवास आहे ना?
कोणच्या आधी पकडलंस? मी बोलली मी चपात्या केलेल्या तिलच्या आधी तुम्हाला दाखवलंच. सो मी बोललो माझा उपवास, मला बोलते तू खा. मी बोललो मी नाही खाणार, माझा उपवास आहे. बोलते काय आहे? तर मी बोललो वटपौर्णिमा. बरं मी डॅडासाठी उपवास पकडला. अय्या मग मला पण पकडायचं, राहू दे. आत्ता ही पोळी खाते आणि पोळी खाल्यावर मग डॅडा बोलते उपवास पकडायला बोलते, असं सांगितलंय त्यांनी. सो यस, मी आणि मम्मी पण सो मम्मी पण फुल रेडी, मी पण. आम्ही मम्मी पण मस्ती करायला लागतात. हां कशाला, राहू दे ना, मामी येईल ना आता. येस, इस टाइम मामीची फर्स्ट वट पौर्णिमा आहे. सो आता मानसी पण आहे. तुम्हाला मानसीचा पण मी पूर्ण लुक दाखवेन माझा बघून. हां तुझ्याचा डान्स दाखव, डान्स करते. हां कुठला डान्स आहे या? नवीन शिकत चालली आता, काय नाही काय. तुझी तू डान्स क्लास सोडलास की जातेस? सोडला, तुझ्याने डान्स क्लास सोडलेला आहे. माझे नेल सगळे पडले, तूच राहिलेत फक्त स्वॅग. हां हे बघा, हे आमचा खालून आलेला ताट वटपौर्णिमेचा. हा मम्मी आहे, ही मी आहे. येताला दम वाहन पण घेऊन आलं नाही बघा. तुला सो आम्ही आहे ना आता आलो आंटीकडं, म्हणजे मग अशी भेंडकलला पण गेलेलो आणि भेंडकलवरून आता परत आंटीकडे आलेलो आहोत वटपौर्णिमेला. तर आपण माझी हालचाल करा. काय केलंस ते किशाने एवढे दिवस हॅपी बर्थडे ना होता, फोडला उभा राहून राहून. मस्ती निसती उचल. हॅलो गाईज, मी आहे ना आत्ताच मी आणि तुझ्या जस्ट घरी आलेलो आहोत. आणि तुम्ही बघा असं का मी आहे ना दिवसभर साडी नाही सोडलेली आहे, जशी तशी साडी फक्त ज्वेलरी तेवढी कमी केलेली आहे. सो येस, कारण का हे मला डेली बोलत असतात की विशू तू साडी कधी लावशील, साडी कधी लावशील. सो आज मी फायनली ठरवलं आहे का मी साडीच ठेवीन ते येतपर्यंत. त्यांना माहिती नसणार आहे, त्यांना वाटेल की मी नेहमीप्रमाणे आपल्या घरचं काहीतरी ड्रेस घातला असेल, पण नाही आज ठेवते नाही. आत्ता मी बनवायला घेते आहे जेवण, कारण का वटपौर्णिमेचं आहे ना, म्हणजे मोस्ट ऑफली सगळीजण उद्या उपवास सोडतात, पण मी आहे ना तुळशीच्या टाईमपासून आहे ना मी संध्याकाळीच सोडते, म्हणजे संध्याकाळी जेवते मी, असं करते. सो मी तोच कंटिन्यू ठेवला का मी संध्याकाळी आहे ना जेवते. सो मी आज पण जेवून घेईन म्हणून मी बनवते जेवण. सो त्यानंच विचारला मी काय बनवतं, ते बोलले की आज पुलाव बिर्याणी असं काहीतरी बनव बोलते, मस्त भाकरी बिकरी काय नको. म्हणून मग मी आहे ना असं ठरवलं की बिर्याणी बनवते. त्याच्याकडे मी येताना पनीर वगैरे घेऊन येते, पण आज उपवास म्हणजे व्हेज बिर्याणी. सो मी येताना पनीर वगैरे, मी काकडी पण बटाटी पर काय केली. दूधचं दुकानच नव्हतं उघडलं आणि दुसऱ्या साईडला मी थांबलीच नव्हती. आणि आज आहे ना मानसीची आमच्या फर्स्ट वटपौर्णिमा होती. सो मानसीने मला काय काय दिलं ना मी ते पण तुम्हाला दाखवते, एक मिनटं. सो ही अशी काहीतरी आहे मानसीने दिली पडली. ह्याच्यात आहे साडी, आणि साडी मी तुम्हाला थोड्या दिवस साडी पण दिलेली आहे. परत त्यांच्याकडे काय काय देतात मी हे पण तुम्हाला दाखवते.
सो आहे ना ही साडी दिलेली आहे, हे आहेत ना अशी प्राऊड्स आहेत. परत आहे ना हे मस्त असं हळदी कुंकूचं, याच्यातून जरा कुंकू सांडला माझ्या ह्याच्यातून. हे बघा, हे असं बंद करायचं. सो हे आहे हळदी कुंकूचं आहे. परत असं पण हळद कुंकू आहे. परत हे एवढे सगळे फ्रूट्स आहेत, नारळ, केली, मोसंबी, ॲपल, डाळिंब, ही पण आहे, संत्री, चिकू, पेरू, आंबा सगळं आहे. हे बघा, अरे ह्याच्यात पण कुंकू आणि हे आहे. तांदूळ पण आहे, गाठी बांगडी आहे, तांदूळ अशी मस्त अशी. आणि ही छान अशी टोपली पण आहे, ही बघा छान अशी टोपली पण. सो हे सगळं मी आता असंच ठेवते आणि मी चाललेली आहे जेवण बनवायला. साडी दाखवते तुम्हाला एक मिनिट. तांदूळ सांगता ही बघा मस्त अशी साडी, मस्त अशी सॉफ्टमध्ये एकदम साडी आहे ना, खूप छान आहे, मस्त आहे. सो त्रिशा आहे ना गेली थोडा वेळ बाजूवाल्या काकींच्याकडे खेळायला, कारण की तिला जायचं होतं खाली आणि मी एकटीला पाठवू शकत नाही, कारण का मी जिम्मेदारी घेत नाही त्रिशाला एकटीला पाठवायची. पडले काय लागला तर तिचे डॅडी मला ओरडतील की तू काय करवतीस त्रिशा पडली तर. म्हणून मी आहे ना एकटी असल्यावर, मी असल्याशिवाय मी तर पाठवतच नाही. आणि मी असलो ना तर मी अशी पाठीपुढे धावत असतात. ते सोबत असल्यावर ते एक सोडून 4 वेळेला पडली ना तरी मी कधी झावरीत पडली, पण ते नसताना एकदा पण नाही पडली पाहिजे. नाही तर आधीच त्यांची एक तर लाडोबा त्रिशा मध्ये मलाच बोलतात कशी काय पडली, तर तू काय करत होतीस. त्याच्यापेक्षा बाबा न पाडवलेलीच त्रिशाला बरी असतं असं मला वाटतं. म्हणून आता मी ना पटापट जेवण बनवून घेते, कारण का आत्ता वाजलेले आहेत बघा 7:30 झाले. म्हणून पटापट जेवण बनवून घेते, मी पटापटच बनवून घेते. हॅलो. सो माझी आहे ना पूर्ण बिर्याणी रेडी झालेली. आणि झालं असं की आज आहे ना मी घरी चार्जर घेऊन नव्हते गेले, आणि तुषाने ना सकाळपासून माझा फोन बघून माझ्या फोनची पूर्ण चार्जिंग उतरा, माझा फोन स्विच ऑफच झाला. सो मी लावला त्याला चार्जिंगला, आणि इकडे झालेली आहे माझी मस्त अशी बिर्याणी रेडी. तुम्हाला दाखवते, ही बघा माझी मस्त अशी बिर्याणी रेडी आहे. आणि इकडे सलाड पण मी कट करून ठेवलेलं आहे. बिर्याणी बघू शकता, आणि वास तर एक नंबर येते, मस्त झालेली. सो आता आहे ना मी त्यांना कॉल केलेला आणि ते आहे ना आलेले आहेत, आणि त्यांना मी बोलले का मी आहे ना मस्त फ्रेश वगैरे झाले आणि गाऊन घातलं. सो बघूया त्यांच्या रिॲक्शन. आणि या रिॲक्शन घेताना काय माहिती कॅमेरा असल्यावर काय बोलणार नाही, तरी पण आपण बघूया. तिशाला सांगू शूट करायला, आणि तिशू मॅडम बघा. सो बघूया काय अरे बस मी चेंज पूर्णच. यांना मी सरप्राईज दिला, यांना खूप मस्त वाटलं, यांनी एक्सपेक्ट केले. सो मी त्यांना असं वाटलेलं कमी आहे ना गाऊनवर तसे, आणि ते खूप सरप्राईज झाले. आणि आमच्या ज्या व्हिडिओ दिसतात छोटे छोटे ते आमच्या काढल्यात मॅडमनी. सो मी तिलाच भरवत होते एका साईड. सो आम्ही परत चेंज केलं, कारण का आम्ही आहे ना जेवून चाललेलो आहोत स्वप्नीलांच्या इथं. आणि स्वप्नीलांच्या इथं का चाललो ते मी त्यांच्या इथं पोचीन किंवा जाईन ना तेव्हाच सांगेन तुम्हाला. सो आता मी जेवण पण आमचं दोघांचं गरम केलेलं आहे. सो आम्ही पहिला तर जेवून घेतो मस्त असा, आणि मग आपण भेटूया. यावी आहे ना मला आहे ना साडी गिफ्ट दिली वट पौर्णिमेला, म्हणजे चॉईसची माझ्याच आहे. म्हणजे आम्ही दोघं गेलेलो घ्यायला, काल नाही परच्या दिवशी होते.
साडी घेऊया आपण बोलते तुला वटपौर्णिमेसाठी गिफ्ट, पण बोलते तुझ्या चॉईसची घेऊया तुला पाहिजे तशी. सो मी आता ही जी फॅशन आली ना त्याच्यातली साडी घेतली, ब्लाऊज कॉन्ट्रास्टमध्ये आणि पॅरट ग्रीन कलरची आहे आणि पर्पल कलरचं ब्लाऊज आहे बघा. तर ही मी साडी घेतलेली आहे मला. सो येस, यांच्याकडून गिफ्ट आहे मला वटपौर्णिमेचं. आणि आज ही सुट्टी पण ट्राय करत होते, पण आम्हाला सुट्टीच पॉसिबल नसते कधीच ऑफिसमध्ये. तर आज पण आम्हाला सुट्टी नाही भेटली म्हणून, नाहीतर मग माझा वटपौर्णिमा इथं झाला असता. सात तरी जेवून घे, तुम्हाला खूप भूक लागली आज खातर जेवून घे. सो हे आमचं जेवायला बिर्याणी, सलाड, लोणचं असं मस्त असतं. सो आम्ही ना तर जेवलं वगैरे आणि जेवून आहे ना निघालेलं स्वप्नेलांच्या इथं. आणि इकडं बघ, हे काय कुठली वाली डॅडी हो आम्ही त्याला स्वप्नेलांच्या आणि स्वप्नेलांचं काय होम टाऊन. मला वाटतं आपण आहे ना आपला रेशनिंग कार्ड बदलून शेव्याचं करायला पाहिजे. रेशन तरी बेटर, शेवा जेव्हा घर तुम्हाला झाल्यानंतर. कार्टून हॅलो, कुठली एक नंबर तुझी कंबर. थांब ना, जाऊ नकोस कुठे. सो आम्ही आलो त्यानं शेव्याला, आणि शेव्याला येण्याचं विशेष कारण असा की उद्या आहे ना स्वप्नील यांचं चालले फिरायला, आणि ते पण मला टाकून एकटा फिरायला चाललंय. हाय का नाही, एकटा फिरायला चाललंय आम्हाला न घेऊन जाता. तुला काय वाटतंय? तुम्ही आम्हाला टाकून चालले नाही हो, झाली. आता फिरायला कोण चाललाय, आता कोण चाललाय? स्वप्नील चाललंय, म्हणजे स्वप्नील आम्हाला टाकून चाललंय. बघितलं बघितलं, स्वप्नीललाच टाकून चाललंय, मला न घेऊन जाता फिरायला. हाय, तुमची ट्रेन कॅन्सल झाली, आमची चुकी नाहीये. तुम्ही बुकिंग होता आणि आमचा पण विमान कॅन्सल झालता युद्धामुळे. तो आता उडणार आहे उद्या. स्वप्नाचं स्वप्न. सो हे आहेत ना आम्हाला ठेवून. स्वप्न आता सांग कुठे चाललास? लडाखला. तो पण आम्हाला न घेऊन जाता एकटा चाललाय. बघितलंस, एकटाच चाललाय. मी असं सांगितलं एकटाच चाललाय. तुमची ट्रेन कॅन्सल झाली आहे, आम्हाला सोडून तुम्ही चाललेले फिरायला. आमची जागेनं तुझी ट्रिप कॅन्सल झाली त्याच्याबद्दल बोलते. पण ना आम्ही न जाणं अजून एक, कारण की तुषाने राहणार. तुषार राहतच तर काय. ती दोघं बघ खेळाची सुरुवात. लक्ष्मीने आम्हाला टाकून चालव ना. चल तू पण. बाय बाय अँड हॅपी जर्नी. थँक्यू. आम्ही ना आत्ताच घरी आलो, आणि तुम्ही बघू शकता आता वाजलेले आहेत 12:15 होऊन गेले, 12:20 झालेत. आणि आमच्या मॅडमना काय करायचं आहे ते तुम्ही बघा, दाखवते. काय करताय? कुठे गेला? अरे तर फिश घेऊन आलेली, ठेवला वाटत तुम्ही. फिश घेऊन गेलेली हा तिथं बेसिंग मध्ये केलेला. बिचाराच्या झोपाचा टाइम आणि ती घेऊन गेलेली तिथं बेसिंग मध्ये केलेलं. अशी तुझ्याची एक आमची मस्ती संपत नसते. सो आम्ही आत्ताच घरी आलो आणि आता फ्रेश वगैरे होते आणि मग थोडंसं आराम करेन. मग डोका वगैरे दुखायला लागला आज फुल डे म्हणून. सो आहे ना आत्ता आहे ना आपण आपल्या या ब्लॉगची एंड इथेच करूया. सो आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला आजचा माझा पूर्ण लुक कसा वाटत होता, आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. सो बाय बाय.